UPSC ला भारतामध्ये पहिला आलेला एका मुसलमानाचा तोडा मला सांगतोय, अरे माझा आदर्श काय? छत्रपती संभाजी महाराज. आमची अवस्था काय आहे? आणि समजला डोळ्यासमोर 350 वर्षापूर्वीचा जागा, 350 वर्षापूर्वीचा इतिहास आणि लक्षात आले त्या माणसाला कोण आहे संभाजीराजा, कोण होता संभाजीराजा. आई काय असते ते ज्या वयामध्ये कळतं ना, त्याच वयामध्ये या मुलाची आई सोडून गेली, जाऊन आपला बरोबर मोठा केला आणि मराठ्यांचा दुसरा छत्रपती पुन्हा जिजाऊला घडवला. निर्मात्यानं मात केली आणि शिवरायांना वयाच्या 60व्या वर्षी आपला पोर संभाजीराजा स्वराज्याचा जहान ठेवावा लागला. नहीं हमें किसी का डर नहीं लगता, हम मरहट्टे हैं, हमारी वजह से दूसरों को डर लगता है. राम सिंग हिरो आणि रामसिंग समोर आलाय आणि विचारतोय औरंगजेब, हे शब्द ऐकले आज बघा संभाजीराजांनी राजा धावून आला आणि हा पोर धावून आलाय, आपल्या वडिलांच्या पायाला पिठी बांधली आहे आणि हमसून रडतोय संभाजीराजा. म्हणजे पुन्हा सुरत सगळ्यात द्यायची, पुन्हा सुरत मिळवायची, जिंकायची. आणि पाहता निघालाय 5,000 सैन्य शिवाय संभाजी महाराजांसोबत सुरतेच्या रोमानं. आणि कमरेचा जामिया काढला तर तिची पोटात फुकटला, कोथळा बाहेर पडला, लांब मारून घर बाजूला रोखलं. संभाजीराजे उठून उभे राहिले. 40 सप्तशृंगीला वंदन केलं. तर 20 सप्तशृंगी या संभाजीराजाला सांगत होती, शंभू बेटा, अरे गरीबाच्या रक्ताचा अभिषेक तुम्हाला घातला आहे, तर बेटा लढ, तुम्ही हयातभर तुझ्या पाठीशी आहे. एवढ्याचा औरंगजेबाला तो या महाराष्ट्रामध्ये येईल तर खरा, पण इथून जिवंत परत जाणार नाही. अचानक त्या घराच्या दरवाजाच्या बिलागऱ्या वाचायला लागल्या, दरवाजा हलायला लागला आणि बहादूरचे डोळे विस्तारले गेले आणि दुसऱ्या अक्षराला दरवाजा सतार उघडला आणि उघडलेल्या दरवाजामधून 4-5 मराठे धावले. तिघांनी मांत्रिकाला उचललं, एकानं ताप उचलला आणि आल्या पावली मराठे पुण्या किल्ल्यावर पसार झाले. दरवाजा लावला गेला आणि पुन्हा एकदा गोपनगुंड्या फळल्या. गरा 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 दगड यायला लागली आणि दगड्या डोक्यावर बसायला लागली. एक दगड आला आणि बहादूरच्या डोक्यावर बसला आणि बहादूर पाठीला पाय लावून पुन्हा पळत सुटला. संभा संभा संभा, आखिर कौन है ये संभा? आखिर ये मराठे खिलाते क्या है अपने बच्चों को? अरे क्यों मेरे जनान खाने में कोई ऐसा बहादुर बेटा पैदा नहीं होता? सब नामर्द हिजड़ों की बारात. जब तक वो संभा मिल नहीं जाता ना, तब तक ये औरंगजेब अपने सर पे ताज नहीं रखेगा. इतिहास घडवलाय आमच्या बहुजनवादी मावळ्यांनी, पण तो लिहिला या मनुवादी कावळ्यांनी. त्यांनी आमचा खरा इतिहास आमच्या समोर आणलाच नाही. म्हालोची गरज ना राज, आता एक म्हालोजी मेला तर 1000 निपटतील, पण संभाजींसारखा राजा या महाराष्ट्राला दुसरा नाही भेटायचा. महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीराजा कैस झाला. काय सांगतोय, हुजूर संभाजींची छाती बाळदार आहे, हुजूर संभाजींचे दंड पिळदार आहे, हुजूर संभाजींची नजर गरुडासाठी तीक्ष्ण आहे, हुजूर संभाजींचा मनगट पोळासारखा आहे, हुजूर संभाजी दिसायला सौंदर्याचा पुतळा आहे, हुजूर कैद केलेला संभाजी हा दखडलेल्या वाघासारखा दिसतो. संभाजीराजा उभा केला आहे आणि 4 पठाण समोर आले. एकानं संभाजी महाराजांचे पाय पकडले, एकानं संभाजी महाराजांचे हात पकडले आणि औरंगजेब कळला, पहिली तुझा की तामील हो, आणि पहिली तुझा फरमावली केली. काय? आंखें निकाल दो इस संभा की, आंखें निकाल दो. आणि पाहता एकानं संभाजीचे पाय पकडले, एकानं हात पकडले, एकानं डोकं पकडलं आणि एकानं टाकून तप्त झालेल्या लालबुंद तळ्या समोर आणल्या. निखाऱ्यासारख्या पेटलेल्या वित्तवासाच्या चमकणाऱ्या तेजोमयी तळ्या संभाजी समोर आणल्या गेल्या आणि धरल्या संभाजी समोर. अरे लालबुंद तापलेल्या वित्तवासारख्या चमकणाऱ्या तळ्या संभाजीच्या डोळ्यासमोर धरल्या गेल्या आणि औरंगजेब कडला सदा की तामील हो आणि सरदिशी त्या तळ्या संभाजींच्या डोळ्यात घातल्या गेल्या. जबान काढतो आणि पाहता पुन्हा 4 असम धावले. एकानं संभाजीचे पाय पकडले, एकानं संभाजींचे हात पकडले, एकानं डोकं पकडलं आणि एकानं संभाजींचा जबडा फाटवायला सुरुवात केली, जबडा उघडायला सुरुवात केली. आणि पण तो जबडा उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात सांगणारा छावा आहे संभाजी. जबडा उघडेल कसा?
आणि एकाला युक्ती सुचली. त्यानं काय करावं? एकानं संभाजींचे कान दाबले, एकानं संभाजींचं नाक दाबलं, श्वास कोंडला गेला, दम रोखला गेला आणि श्वास घेण्याकरता क्षणभर ओठ हल्ले आणि हल्लेल्या ओठांचा फायदा घेतला गेला आणि या ओठांमध्ये सांडशी घातली आणि सांडशीमध्ये पकडली जीभ आणि खेचली बाहेर आणि खेचल्या जिभेवर वार फुका कट्यारीचा आणि तोंडातून फक्त रक्त ओघळलं, रक्त. जगदंब जगदंब म्हणणारी जीभ छाटली गेली, छातून समोर फेकली गेली, जीभ समोर पडली होती वळवळत आणि तोंडातून रक्त ओघळत होतं, रक्त. तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय जिजाऊ, जय शिवराय.